त्यानंतर आपल्याला याच्यात नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक सोडवायचं आहे सुरुवातीला. तर नॉलेज चेक वर क्लिक करा. नॉलेज चेक वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपलं नॉलेज चेक चालू झालेला आहे. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्याकरिता पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन 2 हे उत्तर त्याचं असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे. तर टेक्स्टला ठळक करण्यासाठी आपल्याला ऑप्शन 3 वर क्लिक करावं लागेल. याला बोल्ड म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करत असता म्हणत आहे. तर तुमचे गुंतवणूकदार आहे, तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ऑफलाईन मोड मध्ये जास्त वेळ पॉवर पॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला कोणत्या पर्यायावर क्लिक करावं लागेल. तर याचं उत्तर मोर थीम्स वर क्लिक करावं लागेल. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सॉर्टर पॅनल मधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायचा आहे. त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता. त्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडावा लागेल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला डिलीट स्लाइडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचा आहे. तर सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवर पॉईंट उघडा. शोध बार मध्ये योग पोस्टर टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर योगा पोस्टर इथे क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, चांगले संपादन हे सुनिश्चित करते की संभाषण करता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे हे वाचकांना समजण्यास सक्षम आहे, म्हणून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून 96 करा म्हणत आहे. तर या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर 96 साईज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि याच्यातून ती साईज आपल्याला निवडायची आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यावसायिक प्रेझेंटेशन करण्यासाठी मजकूर संरेखित करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा मध्यभागी अलाइन करा म्हणत आहे. तर मध्यभागी अलाइन करण्यासाठी इथे सेंटर अलाइनमेंट वर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, टेक्स्ट बॉक्स मध्ये बॅकग्राऊंड कलर जोडलेल्या तुमची प्रेझेंटेशन अधिक आकर्षक दिसते आणि ती हायलाइट करण्यास मदत होते. त्यामुळे सिलेक्टेड शेपचा शेप फिल कलर लाईट ग्रीन SN2 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर यासाठी करण्यासाठी बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, शेप फिल कलर चेंज करायचा आहे. तर फॉर्मॅट टॅब मध्ये जा, शेप फिल मध्ये जायचं आहे. ग्रीन SN2 सांगितलेला आहे, तर इथून ग्रीन SN2 हा कलर निवडायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि त्या स्कोर सुद्धा आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा. त्यानंतर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा. टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी डॅश वर क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेक्स्ट सेंटर मध्ये अलाइन करण्यासाठी डॅश टॅब आणि डॅश ग्रुप वर क्लिक करा म्हणत आहे. तर कोणत्या टॅब आणि ग्रुप वर जावं लागेल, तर त्यासाठी होम टॅब आणि पॅराग्राफ ग्रुप मध्ये जावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेक्स्ट रिकलर करण्यासाठी आपण होम टॅब फॉन्ट ग्रुप मधील आय ड्रॉपर टूल वापरू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. तर बरोबर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली सेल्फ पाथ लर्निंगची एक्झाम झालेली आहे आणि ते स्कोर्स आपण पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डीईटी वर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर याच्यावर क्लिक करा. यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत. तर इथून स्टार्ट करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून टेक्स्ट अंडरलाईन करा म्हणत आहे. तर या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्याच्या प्लेस होल्डरला इथून सिलेक्शन करून घ्या आणि त्याला बोल्ड करण्यासाठी या ठिकाणी इथं बोल्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला कोणता ऑप्शन सांगितलेला आहे, अंडरलाईनचा, तर इथून अंडरलाईन करा. बोल्डच्या शेजारीचा आहे. त्यानंतर त्याला सबमिट करायचे आहे.
ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. यामध्ये बघा दिलेल्या ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये इन्सर्ट टॅब टेबलचा वापर करून 5 रोज आणि 5 कॉलम असलेले टेबल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर 5 बाय 5 चा आपल्याला टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेबल्सवर जा. त्यानंतर इन्सर्ट टेबलवर जायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या 5 टाका आणि नंबर ऑफ रोची संख्या सुद्धा 5 याच्यातनी टाईप करायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर योगा वर्कशॉप पोस्टर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅब मध्ये जायचं आहे. सेव्ह वर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉप मध्ये बघा आपल्याला जे नावानं सांगितलं असेल ते नाव इथून कॉपी करा आणि ते नाव यामध्ये आपल्याला फाईल नेमच्या जागी पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये नमस्ते टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणते आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून फॉन्ट कलर डार्क ब्लू मध्ये करा म्हणत आहे. तर नमस्ते ऑप्शनला सिलेक्शन करून घ्या नावाला त्या अशा प्रकारे. त्यानंतर त्याचा फॉन्ट कलर कोणता सांगितलेला डार्क ब्लू सांगितलेला आहे. तर फॉन्ट कलर मध्ये जा आणि त्याला बोल्ड करण्यासाठी इथून बोल्ड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न इथून लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पहिल्या स्लाइड मधून योगा हॅपीनेस बियॉन्ड द मॅट ॲज वेल टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर त्याला कॉपी करा म्हणते. होम टॅबवर क्लिपबोर्ड ग्रुपचा वापर करून स्लाइड क्रमांक 2 मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर त्या नावाला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केलं त्यानंतर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जायचं आहे आणि त्याला इथून अशा प्रकारे पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस बटनावर क्लिक करा. तर इथे आपण पाहू शकतो आपला स्कोर इथे पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न व्यावसायिक डेटाबेस साठी दुसरी संज्ञा काय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर इन्फॉर्मेशन युटिलिटीज आहे. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. कोणती सेवा व्यवसाय गुंतवणूक आणि स्टॉकची माहिती प्रदान करते म्हणत आहे. तर याचं उत्तर डाउ जोन्स इंटरॅक्टिव्ह प्रकाशन आहे. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. डेटा वेअरहाऊस म्हणजे काय म्हणत आहे. तर डेटा वेअरहाऊस म्हणजे विविध स्रोतांकडून एकत्रित डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जाणारा डेटाबेसचा एक प्रकार आहे म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. डेटा मायनिंगचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर डेटा मायनिंगचा उद्देश हा डेटाबेस साठी पॅटर्न शोधणे. तर हे त्याचं उत्तर आहे. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर कंपनी डेटा नियोजित आणि सुरक्षित ठेवणे हे त्याचं उत्तर असणार आहे. व्यवसाय डेटा वेअरहाऊस का वापरतात म्हणत आहे. तर विश्लेषणासाठी एकाधिक स्रोताकडून डेटा एकत्रित करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. डेटाबेस सुरक्षिततेमध्ये फायरवॉलची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर अनधिकृत ऍक्सेस थांबवण्यासाठी वापरल्या जाते. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. डेटा लिंक करण्यासाठी डिस्ट्रीब्युटेड डेटाबेस काय वापरू शकतो म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय वापरू शकते ते क्लायंट आणि सर्व्हर नेटवर्क वापरू शकते. खराब डेटाबेस सुरक्षिततेचा संभाव्य धोका काय आहे म्हणत आहे. तर संवेदनशील डेटावर अनधिकृत प्रवेश हे त्याचं उत्तर असणार आहे. डेटाबेस म्हणजे काय म्हणत आहे. तर डेटाबेस म्हणजे संबंधित डेटाचा संग्रह आहे. त्यानंतर सेवा नेक्स्ट करा. त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 40 कंप्लीट सोडवायचं आहे.